नवी मुंबई सनपाड़ा के साधु वासवानी स्कूल में आज से एसआईआर शिविर की शुरुआत की गई है। यह वोटिंग शुद्धिकरण कार्यक्रम है जिसमें मतदाता अपने वोटिंग रिकॉर्ड्स का पुनरीक्षण करा सकते हैं। 2 दिनों तक चलने वाले इस गहन पुनरीक्षण शिविर के शुभारंभ अवसर पर आज स्थानीय नगर सेवक निशांत भगत खासतौर पर मौजूद रहे। उन्होंने सर्वे कर्मियों द्वारा संचालित कार्यक्रम का जायजा लिया। स्पेशल इंटेंसिव सर्वे रिपोर्ट मतदाताओं के नाम और उनका पता सुनिश्चित करने और बोगस मतदाताओं की जांच पड़ताल का एक गहन पुनरीक्षण कार्यक्रम है जो पूरे देश में चल रहा है। नई मुंबई मनपा के सौजन्य से शहर के सनपाड़ा इलाके में यह शिविर लगाकर यह पुनरीक्षण कार्यक्रम प्रारंभ किया गया है। इस अवसर पर पूर्व नगर सेविका वैजयंतीताई भगत, युवा समाज सेवक संदीप भगत समेत तमाम कार्यकर्ता और बीजेपी पदाधिकारी मौजूद रहे। स्थानीय नगर सेवक निशांत भगत ने कहा कि उप महापौर दशरथ भगत का लक्ष्य है कि सनपाड़ा और वासी गांव क्षेत्र का कोई भी मतदाता वोटिंग शुद्धिकरण कार्यक्रम से वंचित न रहे, उसके नाम और पते का सही मैपिंग और निरीक्षण हो। युवा नगर सेवक निशांत भगत ने कहा कि मतदान हमारा सर्वश्रेष्ठ अधिकार है, इसलिए वोटिंग शुद्धिकरण कार्यक्रम में हिस्सा लेना सबके लिए जरूरी है। उन्होंने कहा कि हमारा फोकस है कि सभी रहिवासी इसमें शामिल हों ताकि मतदाता रिकॉर्ड संबंधी उनकी जानकारी सटीक तरीके से दर्ज हो और उनका नाम छूटने न पाए। उन्होंने सभी नागरिकों से इस एसआईआर शिविर का लाभ उठाने का भी आवाहन किया। बघत असाल की साधू वासवानी शाळेमध्ये आज 2 दिवसांचं कॅम्प ज्याच्यामध्ये एसआयआरचं मॅपिंग हे चालू आहे। आज पहिला दिवस असताना अतिशय नागरिकांनी चांगला प्रतिसाद या शाळेच्या आवारामध्ये येऊन प्रत्येकाने आपला आधार कार्ड, आपला वोटिंग कार्ड घेऊन त्या ठिकाणी 2000 ते 2026 पर्यंतची नोंदणी ज्यांची झालेली आहे अशा पद्धतीने प्रत्येक मतदार हा त्या ठिकाणी आपली स्वतःची मॅपिंग करण्यासाठी ह्या केंद्रावर आलेले आहेत। माझी विनंती राहील की प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे पण बूथ नंबर येतात त्या प्रत्येक बूथमधल्या प्रत्येक मतदारांनी साधू वासवानी शाळेमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये एसआयआरची मॅपिंग ही खऱ्या अर्थानं आपल्या या साधू वासवानी शाळेमध्ये होणार आहे। तर माझी विनंती आहे की आपण प्रत्यक्ष ह्या एसआयआरच्या केंद्रावर भेट देऊन या ठिकाणी आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी, मॅपिंग करून घ्यावी, जेणेकरून आपलं नाव हे वगळताही येणार नाही आणि जर समजा आपण स्वतः येऊन त्या ठिकाणी मॅपिंग केली तर आपलं नाव सुरक्षित राहील, आपलं नाव बरोबर आहे की नाही ते समजेल, आपला फोटो बरोबर आहे की नाही ते समजेल। खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचा निश्चयच हा होता की मतदार पुनर्निरीक्षण करण्याचं काम हे राज्य निवडणूक आयोगाने ज्यावेळेस डिक्लेअर केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समाजसेवक, नगरसेवक अशा प्रत्येकाच्या माध्यमातून जेवढी जनजागृती करता येईल तेवढी जनजागृती करून प्रत्येक मतदाराला आपला अधिकार परत पुन्हा बजावता यावा म्हणून सतर्क करण्यात आलेलं होतं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक मतदाराचं पुनरीक्षण म्हणजेच या ठिकाणी मॅपिंग चालू आहे आणि म्हणूनच माझी विनंती राहील की असाच रिस्पॉन्स आपलं नाव, आपला हक्क, मतदानाचा हक्क आपल्यापासून कोणी काढून घेऊ नये, तर आपलं तिथं नाव व्यवस्थित असलं पाहिजे, आपलं फोटो तिथे व्यवस्थित असलं पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थानं हा केंद्र आज 2 दिवसासाठी या ठिकाणी आपल्या आशा सेविका या ठिकाणी सर्व आपल्या सेवेसाठी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। माझी विनंती राहील पुन्हा एकदा की आपण या एसआरच्या सेंटरला भेट देऊन आपण आपल्या नावाचं पुनरीक्षण करून घ्या। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।